मंडळी, आजची रेसिपी आहे धनाजिरा पावडर घरगुती पद्धतीने कशी बनवायची आणि ही खमंग अशी पावडर वापरून आपल्या भाजीची चव दुप्पट होणार आहे। त्यामुळे आपण चला पाहूया धनाजिरा पावडर कशी बनवली आणि त्याचबरोबर मी बडीशेपेची ही पावडर बनवली आहे। या बडीशेपेची पावडर जर तुम्ही दुधातून अर्धा टीस्पून रोज घेतलीत तर 7 दिवसात तुमच्या अंगात जेवढी हीट आहे, गरमी आहे ती कमी व्हायला मदत होणार आहे। चला तर मग पाहूयात कशा बनवल्यात। इथे मी एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी जिरे आहेत। हे घरचे जिरे आहेत, गावावरून आणलेत मी, आणि धनेही। आता एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। असे खरपूस धने आणि जिरे भाजून घेतल्यामुळे अगदी खमंग आणि टेस्टी आपली धनाजिरा पावडर बनणार आहे। पॅन कडकडीत गरम झाल्यानंतर धने घालून घेतले। आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, लो फ्लेमवरती। अगदी रंग बदलेपर्यंत मस्त असे धने भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून मस्त कुरकुरीत होतील आणि आपण बारीक करून घेणार आहोत तेव्हा ते व्यवस्थित बारीक होतील। चला आता एकसारखं हलवत पटापट धने आपण भाजून घेऊयात। 1-3 मिनिटं मस्त असे एकसारखे हलवत धने भाजून घेतले की बस, मग पावडरला अजिबात वास लागणार नाही, कितीही दिवस राहिली तरी खराब होणार नाही। रोजच्या भाजीसाठी मी हीच पावडर वापरते, दुसऱ्या मसाले वापरण्याची गरज वाटत नाही मला या पावडरी वापरल्या की। चला आता पटापट हे भाजून घेऊयात। आता आपल्या धन्याचा थोडासा रंग बदलू लागला आहे, असाच रंग सोनेरी येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता हे धने एकसारखे हलवत आहे मी, एकसारखे हलवत रंग बदलतोय, पाहता आहे तुम्ही। अगदी गोल्डन रंग झालेला आहे आपल्या धन्याचा, रंग बदलेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे। आता एक मोठं ताट घेतले, त्याच्यामध्ये हे धने सगळे काढून घेते। धने भाजून झालेले आहेत, रंगही छान बदलला आहे, गोल्डन ब्राऊन झालेला आहे। चला आता एका ताटामध्ये हे काढून घेतले। नंतर तोच पॅन जिरे 1 वाटी घालून घेतलेले आहेत। जिरे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, जेणेकरून जिऱ्यामध्ये खडे माती असते ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता एकसारखे हलवत आपण यांनाही अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। जिरे भाजण्यासाठी धन्या इतका वेळ लागत नाही, जिरे पटकन भाजले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि एकसारखं हलवतच रंग बदलेपर्यंत जिरे भाजून घ्यायचे आहेत। जिरे जर जास्त भाजले गेले तर करपट होतील पावडर, त्यामुळे आपल्याला जिरे भाजताना थोडं लक्ष ठेवूनच आपल्याला भाजायचे आहेत। चला आता एकसारखे हलवत जिरे मस्त भाजून घेऊयात। जिरे भाजण्यासाठी 1-1.5 मिनिटं पुरेसं आहे, पटापट होतात जिरे भाजून। एकसारखं हलवत मी जिरे भाजून घेते। आता जिऱ्याचा रंग बदलू लागला आहे, पटकन जिऱ्याचा रंग बदलला जातो। धन्यापेक्षा धन्याचा साईज मोठी असते, थोडा ओलसरपणा असतो धन्यात, त्यामुळे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो, 3 मिनिट तरी लागतात। पण जिरे 1-1.5 मिनिटातच मस्त असे भाजले जातात। आता थोडासा एकदम बारीक गॅस करून मी अशीच ठेवली होती तव्यामध्ये, पॅनमध्ये, आणि अर्धा मिनिटानंतर आता आपण परत हलवणार आहोत। आता चला पटापट एकसारखे हलवून घेऊयात। रंग बदललेला आहे, याचाही रंग बदलला की काढून घेऊयात। चला आता काढून घेते। असं व्यवस्थित भाजल्यानंतर काढून घेतले। आता याच पॅनमध्ये 1 वाटी बडीशेप घेतलेली आहे मी, मोजून बडीशेप घेतलेली आहे। ही बडीशेप गावावरून आलेली छान बडीशेप आहे, चांगली निवडून घेतलेली आहे। स्वच्छ करून घ्यायचं, प्रत्येक धने जिरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि एकसारखं हलवत हिलाही जिऱ्यासारखं आणि धन्यासारखं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। चला आता एकसारखं हलवत हिलाही छान भाजून घेऊयात। बडीशेप ही मस्त भाजून झालेली आहे। थंड करायला हे सगळं ठेवून दिलं होतं अर्ध्या तासासाठी। अर्ध्या तासानंतर मिक्सरचं छोटंच भांडं घ्यायचं आहे, मोठ्या भांड्यामध्ये खूप मोठं राहिलं जातं हे, त्यामुळे बारीक भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये आता पहिले धने वाटून घेते आहे मी। सगळे धने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले, झाकण लावलं, मस्त फिरवून घेतले, असे छान फिरवून घेतलेले आहे। थोडीशी दरदरी पावडर आहे। चला तर मग आता त्यासाठी काय करायचं तर आता हे वाटलेली पावडर मिक्सरमधून चाळणीत काढून घ्यायची आणि चाळणीने चाळून घ्यायचे। चला आता एकसारखं मस्त असे चाळून घेऊया, जेणेकरून आपल्याला फाईन अशी पावडर धन्याची भेटेल। एकसारखं चांगलं चाळून घेणार आहे मी। चाळून झाल्यानंतर चाळणीतला जो वरचा भाग आहे, जाडा भरडा राहिलेला, तो टाकून द्यायचा नाही बरं का, चांगला आहे तोही। आता हा भाग आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत, वाटीमध्ये, आणि ही भाजीमध्ये कधी वापरणार आहोत, जेणेकरून संपून जाईल। आता मस्त फाईन पावडर रेडी करून झालेली आहे। चला आता ही बाजूला ठेवून देऊयात आणि जिरेची ही पावडर आपण करून घेऊयात।
वाटीत भरून घेतली ही पावडर, आता बाजूला ठेवून देते। आता जिरेही असेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे, तेही मस्त असे फिरवून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे। तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे। आता हे जाडं भरडं होतं ते मी वाटीत ठेवणार आहे म्हटले, ते ठेवून दिलं। आता जिरेही याच्यामध्ये घ्यायचे आणि तीच प्रोसेस करायची आहे। मस्त असं बारीक फाईन होईपर्यंत वाटून घ्यायचं आणि चाळणीमध्ये चाळून परत एकदा पावडर फाईन करून घ्यायची। आता सगळे जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले, छान वाटून घेतली आहे पावडर। पाहू शकता किती छान बाहेरच्या पावडरीपेक्षा मस्त असा रंग आलेला आहे। अगदी ओरिजिनल पावडर घरच्या घरी आपण अशी मस्त बनवायची आणि भाजीत ही पावडर तुम्ही नक्की वापरून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। अशीच चाळून घ्यायची आणि वरचं राहिलेलं मी मसाल्याच्या भांड्यामध्ये ठेवून दिलेलं आहे। किती छान जिऱ्याच्या पावडरीला रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही। आणि याच्या वासाने अगदी घरभर याचा वास झाला होता आणि इतकी सुंदर पावडर झाली म्हणता विचारू नका। आता हे जाडं राहिलेलं काढून ठेवलं, ही वाटीमध्ये पावडर काढून घेतली। आता याच्यामध्ये बडीशेप ही घेतली, बडीशेप चांगली बारीक करून घेतली आणि चाळून घेतली। मस्त अशी बडीशेप ही चाळून घ्यायची। याची पावडर 1-1 चमचा दुधामधून रोज जर घेतली तुम्ही 7 दिवस तर अंगामधली उष्णता कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो। चला तर मग आता हे चाळून घेतलं। चाळून घेतल्यानंतर बडीशेपीचं थोडं जाडं बरडं जास्त राहिलं होतं, ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं। परत फिरवून घेणार आहोत, परत याला चाळून घेणार आहोत आणि वरती राहिलेलं परत आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत। तिन्ही पावडरींना हीच प्रोसेस फॉलो करायची आणि छान अशा पावडरी आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आता तिन्ही पावडरी आपल्या रेडी झालेल्या आहेत, दाखवते मी तुम्हाला। आता बडीशेपीचं म्हणाल तर थोडंसं जाडं भरडं जास्त राहतं चाळणीमध्ये, हे ठेवून द्यायचं आणि सोप म्हणून कधी कधी खाल्लं तरी चालेल। भाजलेलं छान आहे हेही वाटून झालेलं आहे। किती मस्त रंग आलेला आहे ना बडीशेपीच्या पावडरीलाही। चला तर मग आता हिलाही मस्त असं भरून घेतलं तिन्ही वाट्यांमध्ये, तिन्ही पावडरी रेडी झालेल्या आहेत। आता काचेचे कंटेनर घ्यायचे आणि त्यात पॅकबंद टोपणाचे असतील त्याच्यामध्ये या पावडरी ठेवून द्यायच्या आणि मस्त वापरायच्या। अशा पावडरी घरीच बनवून करून घ्या, भेसळीचं बाहेरचं खाऊ नका। छान अशा पावडरी घरी बनवून भाज्यांमध्ये वापरून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय। रेश्माज किचनच्या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय।